माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये सलाम. फिर एक बार मेरे प्यारे भाई और बहनों, आप सभी को प्रभु यीशु ख्रिस्त के मीठे नाम में सलाम. आणि कदाचित तुम्हा सर्वांना वाटत असेल की पास्टर वगैरे कसे आहेत. आप सभी को लगता होगा पास्टर, उनकी फैमिली, सब लोग कैसे हैं. प्रभूच्या कृपेनं सर्व आम्ही लोक ठीक आहोत. प्रभु यीशु की कृपा से हम सभी लोग आशीषित हैं. आणि माझा विश्वास आहे तुम्ही देखील सर्वजण प्रभूच्या कृपेनं आनंदित असाल. और मेरी भी आशा है कि आप सभी लोग परमेश्वर की दया से, कृपा से आशीषित रहोगे. पुन्हा एकदा आपण देवाच्या वचनाकडे जात असताना आपण प्रभूच्या वचनासाठी प्रार्थना करूया. आइए फिर एक बार परमेश्वर के वचन की ओर बढ़ते वक्त हम प्रभु यीशु ख्रिस्त के नाम में हम प्रार्थना करें. आपल्या मानात झुकूया. आइए हम अपने सर को झुकाएं. आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु जिस तरह से पवित्र शास्त्र में लिखा गया है, प्रभू तू आम्हाला बनवणारा आणि घडवणारा आहेस. पिता तू हमें बनाने वाला, रचने वाला परमेश्वर है. म्हणून आम्ही तुझा चेहरा पाहू इच्छितो. प्रभु इसीलिए हम आपका चेहरा देखना प्रभू चाहते आम्ही हैं. या भूतलावर परके आणि उपरी आहोत. परमेश्वर हम इस देश पर परदेसी है. कशा रीतीने दररोजचा दिवस उल्हासाने पार करू शकतो किस तरह से हर रोज का दिन हम आनंद से बिता पाए. या विषयाला शिकण्यासाठी प्रभु इस विषय को लेकर सीखने के तुझ्या लिए उपस्थितीत आलेलो आहोत. पिता हम आपकी उपस्थिति में आए. पवित्र आत्मा आमच्याशी बोल. पवित्र आत्मा तू हमसे बात कर. आमच्या आत्मिक मन उघड. हमारे आत्मिक मनों को खोल. तुझे दैवी ज्ञान प्रभु आपका दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य कर. हमारी इंसानी बुद्धि से समझने के लिए सहायक मान हो. सन्मान आम्ही तुला प्रभु देतो. मान सम्मान हम आपको देते हैं. ही प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात यीशु करतो के नाम से करते हैं. म्हणून तू आहे. इसलिए आप सुनो पिता. आमेन. आमेन. पवित्र शास्त्राकडे वळूया. आइए हम अपना पवित्र शास्त्र खोले. 2 राजे याचा 6वा अध्याय 2 राजाओं का 6ठा अध्याय आणि 1 ते 7 वचन आधारित आम्ही शिकणार आहोत. और 1 से 7 वचन हम देखेंगे. संदेष्टाच्या शिष्यांनी अलिशास म्हणले, पहा आम्ही आपल्या समोर राहत आहोत. हे स्थळ फार संकुचित आहे. भविष्य वक्ताओं के चेलों में से किसी ने अलीशा से कहा, ये स्थान जिसमें हम तेरे सामने रहते हैं वो हमारे लिए बहुत छोटा है. आता काय झालं होतं या ठिकाणी, अब यहाँ पर क्या हुआ जे था. संदेष्टाचे जे शिष्य आहेत जो भविष्य वक्ताओं के चेले थे, आणि मग ते अलिशाला म्हणत आहेत, अब वो अलीशा से कह रहे हैं आम्ही आपल्या समोर राहत आहोत. ते स्थळ फार संकुचित म्हणजे फार छोटा आहे. कि हम जो आपके सामने रहते हैं, जिस स्थान में रहते हैं, वो बहुत छोटा स्थान है. आणि मग दुसरं वचन म्हणत आहे, और फिर दूसरा वचन कहता तर है, एर्देन तरी जाऊन तेथून एका एकाने 1-1 तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. त्याने म्हणले, बरे जा. इसीलिए हम यार्दन तक जाए और वहां से एक एक बल्ली लेकर यहाँ अपने रहने के लिए एक स्थान बना ले. उसने कहा, अच्छा जाओ. आता काय झालं, अब क्या हुआ. जे शिष्य आहेत ते अलिशास म्हणत आहेत, जो सारे शिष्य है वो अलीशा से कह रहे हैं. कारण ते म्हणतात, अलिशा तू आमचा अध्यक्ष आहेस वो कहते हैं कि अलीशा आप हमारे अध्यक्ष हो. आणि मग आम्हाला राहण्यासाठी आश्रम बांधण्यासाठी आम्हाला परवानगी द्या. अब हमें रहने के लिए स्थान बनाए, इसीलिए आप हमें अनुमति दीजिए. आणि तिसरं वचन, और फिर तीसरा एकाने वचन, त्यास म्हटलं, कृपा करून आपण आपल्या सेवकाबरोबर या. तो म्हणाला, बरे येतो. तब किसी ने कहा, कृपया अपने दासों के संग चल. उसने कहा, चलता हूँ. चौथं वचन, चौथा वचन, तो त्याच्याबरोबर गेला. ते एर्देन पाशी येऊन लाकडे तोडू लागले. अतः वह उसके संग गया और वो यार्दन किनारे पहुंचकर लकड़ी काटने लगे. आणि 5वं वचन, और 5 एक वचन, जण तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाड दांड्यातून निष्ठून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय हाय स्वामी, मी ती मागून आणली होती. परंतु एक जन बल्ली काट रहा था तो कुल्हाड़ी बेड से निकलकर जल में गिर गई. इसीलिए वो चिल्लाकर कहने लगा, हाय मेरे प्रभु, वो तो मांगी हुई थी. देवाच्या माणसाने विचारले, ती कुठे पडली. और परमेश्वर के भक्त ने कहा, वो कहाँ गिरी. त्याने ती जागा दाखवल्यावर अलिशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले. तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. जब उसने स्थान दिखाया
तब उसने एक लकड़ी काटकर वहां डाल दी और वो लोहा पानी पर तैरने लगा। आता ह्या ठिकाणी अब यहाँ पर हरवलेल्या कुऱ्हाडीची गोष्ट ही बिन महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टीची देखील देव काळजी घेतो याचे उदाहरण आहे. अब यहाँ पर जो उनसे गिर गई हुई चीज थी और जो वो लोग कुल्हाड़ी गिरा दिए थे पानी में, उसे भी परमेश्वर वापस लेकर आ सकते हैं। ऐसी एक घटना यहाँ पर हम देखते हैं। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। तर त्या काळी तो उस समय लोखंडी कुऱ्हाड हे त्या काळी फार मौल्यवान साधन नव्हते. वहाँ पर लोहे के कुल्हाड़ी उस समय में बहुत ही मूल्यवान वस्तु मानी जाती थी। आणि तसेच या गरीब बिचाऱ्याने त्या माणसाला त्याच्या जबाबदारीची जाणीव होती. और वैसे ही उस गरीब व्यक्ति को अपनी जिम्मेदारियों का एहसास था, कारण ती त्याने मागून आणलेली होती. क्योंकि वो उसने मांग कर लाई हुई थी। आता काय झालेलं अब होतं, क्या हुआ था? आता ही जी कुऱ्हाड आहे अब ये जो कुल्हाड़ी है हे मागून आणलेलं ये होतं. तो मांग कर लाई हुई थी। आणि मग फिर जसं ते तुळई तोडताना कुऱ्हाड त्या नदीमध्ये पडला जैसे वो बल्ली काटते वक्त वो कुल्हाड़ी उस जल में गिर गई, आणि मग और फिर तो माणूस एकदम तो एकदम म्हणाला, हाय हाय स्वामी. वो मनुष्य एकदम ही कहने लगा, हाय मेरे प्रभु। आणि मग और फिर जसं त्याला काळजी वाटली और जैसे ही उसे फिक्र होने लगी, आणि मग फिर अलिशा जो आहे अलीशा जो है आणि मग त्याने विचारलं उसने पूछा की ती कुठे पडली. कि वो कहाँ गिरी। आणि मग फिर त्याने ती जागा दाखवली. उसने वो जगह उसे दिखाई, आणि जसं ती जागा दाखवली और जैसे ही वो जगह दिखाई आणि गई, मग काय केलं, और फिर क्या किया, अलिशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले. अलीशा ने एक लकड़ी काट कर उसमें डाल दी, आणि मग काय झालं, और फिर क्या जे हुआ, लोखंड होतं ते पाण्यावर तरंगू लागलं. जो लोहा वहाँ पर था वो पानी पर तैरने लगा। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आश्चर्य नाही का, मेरे प्यारे भाई और बहनों, क्या ये आश्चर्य की बात जी नहीं है कुऱ्हाड असते कि जो कुल्हाड़ी होती है, लोखंडी जो लोहे की आणि कुल्हाड़ी ती किती है, वजनी असते. उसका कितना वजन हो सकता है। परंतु पहा, लेकिन देखिए जेव्हा ती त्या नदीमध्ये पडली जब वो उस नदी में गिर गई, आणि मग और फिर त्या ठिकाणी वहाँ पर आणि अलिशाने विचारलं अलीशा ने पूछा की ते कुठं पडलेलं आहे, कहाँ पर गिरी है, कुठं पडली, कुठं पडली होती ती. वो कहाँ गिरी हुई आणि मग थी। ती जागा दाखवल्यावर तो वो जगह दिखाने के बाद अलिशाने अलीशा ने त्या ठिकाणी वहाँ पर एक लाकूड तोडून तेथे टाकले. एक लकड़ी तोड़कर उसमें डाल दी, आणि देवाचं वचन और म्हणतं, परमेश्वर का वचन कहता लोखंड है पाण्यावर तरंगू लागले. कि वो लोहे की लकड़ी पानी पर तैरने आणि लगी। 7वं वचन और 7 वचन त्याने म्हणले, उसने कहा ती काढून घे. उसे उठा ले। मग त्याने हात लांब करून ती घेतली. तब उसने हाथ बढ़ाकर उसे ले लिया। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और बहनों, आपली पण जीवन हमारी भी जिंदगियां, आपण कसे होतो हम कैसे थे आपल्या सर्वांना माहित आहे. हम सभी को पता है। आणि और जणू काय ते लोखंड जसं पाण्यावर तरंगलं जैसे वो लोहा पानी पर तैरने लगा, आणि सो त्याच रीतीनं उसी तरह से परमेश्वराने परमेश्वर ने तुमची माझी डुबलेली जीवन आपकी मेरी डूबी हुई सारी जीवन, परमेश्वराने चमत्कारिकरित्या तुम्हाला मला वर काढलेला आहे. उसके वो डूबा हुआ जीवन चमत्कारिक तरह से ऊपर आणि लाया, तो चमत्कार झाला. और वो एक तरह का चमत्कार आणि हुआ। आपण सगळेजण एका दयनीय अवस्थेमधून चाललेलो हम होतो. सभी लोग बिल्कुल ही दयनीय कठिन अवस्था से गुजर रहे आणि हैं। म्हणून मी नेहमी सांगत असतो, इसलिए मैं आपसे हमेशा कहता रहता हूँ परमेश्वराचा आदर करा, कि परमेश्वर का आदर करें, परमेश्वराचा विधी नियम पाळा, उसके विधियों को, उसके नियमों का आणि पालन करो, नेहमी देवाला धन्यवाद द्या. और हमेशा परमेश्वर को कारण धन्यवाद, आपली पहिलीच पिढी आहे. क्योंकि ये हमारी शायद पहली ही आज पीढ़ी आपल्याला है आर्थिक आशीर्वाद प्रभूने दिलेले जो आहे, आज हमें आर्थिक आशीष परमेश्वर ने शारीरिक दी है, आरोग्य प्रभूने दिलेलं आहे, शारीरिक चंगाई उसने दी है, मानसिक शांती प्रभूने दिलेली हमें आहे. हर तरह की मानसिक शांति दी गई आपल्या है। जीवनामध्ये सर्व गोष्टीचा भरपूर पुरवठा केलेला आहे. हमारे जीवन में हर सारी चीजों का बहुतायत से आणि हे उसने सग- ख्याल रखा है। आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या, और अगर आप इन सारी चीजों को देखोगे फक्त चमत्कार आणि चमत्कार आणि चमत्कार घडलेले तो आहेत. सिर्फ चमत्कार और चमत्कार ही हुए। आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो इसलिए मैं आपसे हमेशा की कहता हूँ प्रथम स्थान नेहमी परमेश्वराला द्या, कि हमेशा पहला स्थान हम परमेश्वर आणि को दें, दुसरे स्थान आपल्या कुटुंबाला द्या, और दूसरा स्थान हम हमारे परिवार को दें, तिसरं स्थान आपल्या
कामाला द्या तीसरा स्थान हम हमारे काम को आणि दें, चौथं स्थान आपल्या समाजाला द्या. और चौथा स्थान हम हमारे समाज को आणि दें. याच्यामध्ये कुठेही कर्मवारामध्ये चूक करू नका. और इस क्रम में हम कहीं पर भी गलतियां ना करें. Praise the Lord. Praise the Lord. कारण क्योंकि आपलं सांडलेलं जीवन हमारा जो गिरा हुआ फक्त जीवन फक्त येशूने गोळा केलेला वो आहे सिर्फ हमारे यीशु ने ऊपर आणि इकट्ठा ती किया है. देवाची तुमच्या माझ्यावर झालेली दया आणि कृपा आहे. वो हम पर हुई हुई एक परमेश्वर की दया और कृपा है. आणि म्हणून मी माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, इसलिए मेरे प्यारे मी भाई और फक्त बहन, तुम्हाला सांगतो असं नाही, ऐसा नहीं है कि मैं सिर्फ आपको ही पण ये मी बात कहता स्वतः हूँ, तुमच्यासाठी उदाहरण आहे. लेकिन मैं भी आपके लिए उदाहरण हूँ. कारण मला चांगली जाणीव आहे क्योंकि मुझे इस बात का अच्छा एहसास है परमेश्वराने मला अंधारातून प्रकाशात कि आणलं, किस तरह से परमेश्वर ने मुझे अंधकार से प्रकाश में माझ्या लाया, पापाची क्षमा किस केली, तरह से मेरे पापों की क्षमा की, माझं तारण केलं. उसने मेरा उद्धार आणि किया. एवढंच नाही, और इतना ही तर नहीं, प्रभूंनी मला त्याच्या प्रजेला आशीर्वाद देण्यासाठी बोलवलेलं तो आहे. परमेश्वर ने मुझे उसकी प्रजा को आशीषित करने के लिए जसं बुलाया. या ठिकाणी अलीशाला प्रभूने बोलवलं, जैसे यहाँ पर परमेश्वर ने एलिशा को चुना, उसे बुलाया, त्याच्या लोकांना आशीर्वाद देऊन दाखवून द्यावं की प्रभू हा जिवंत आहे, चमत्कार करणारा कि आहे. वो उसके लोगों को बताए, उसके लोगों को दिखा दे कि परमेश्वर ये जिंदा खुदा है, वो चमत्कार करने वाला पिता है. Praise the Lord. Praise the Lord. आणि आपण प्रत्येक जण याचे साक्षीदार और आहोत. हम सभी लोग इस बात के साक्षीदार हैं. Praise the Lord. Praise the Lord. आणि आज जर तुमची माझी जर परिस्थिती पाहिली, अगर आपकी मेरी आज की परिस्थितियां हम देखें थोड्याच कालावधीमध्ये तो कुछ ही समय में आपण थोड्याच कालावधीमध्ये कुछ ही समय के बीच में परमेश्वराने आपला इतिहास बदलला, भूगोल बदलला. परमेश्वर ने हमारा इतिहास बदल दिया, हमारा भूगोल बदल दिया. Praise the Lord. Praise the Lord. देवाने तुम्हाला मला गौरवातून गौरवाकडे नेलं उसने आपको और मुझे उठाकर गौरव से गौरव तक लेकर आणि गए. म्हणून इसीलिए जे जीवन तुम्हाला मला मिळालेलं आहे, जो जीवन आपको और मुझे मिला है, आपण त्याचा कदर केलं पाहिजे हमने उसकी कद्र करनी आणि चाहिए, देवाचा आदर केलं और पाहिजे. परमेश्वर का और सम्मान करना की प्रभू चाहिए आज जर मी उभा आहे तर तुझ्यामुळे आहे कि परमेश्वर अगर आज मैं खड़ा हूँ तो आपकी आणि वजह से, केवळ हे चमत्कारामुळे झालेलं और आहे. सिर्फ ये चमत्कार की वजह से हुआ. Praise the Lord. Praise the Lord. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और जर बहनों, तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्याल, अगर आप इन चीजों का ख्याल रखोगे तुमचं आयुष्यामध्ये सतत परमेश्वर तुम्हाला प्रगतीकडे नेईल. तो आपकी आयु में, आपकी जिंदगी में परमेश्वर आपको हमेशा ही उन्नति की म्हणून तरफ आपण लेकर जाएगा. गंभीर असलो पाहिजे. इसलिए हमें बहुत गंभीर होना है इन या मामलों में. सध्याच्या काळामध्ये संचारबंदी लागू केलेली आहे, जब इस सारे समय में इकट्ठा आना इस बात पर बंदी की गई है, तरी देखील फिर भी तुम्ही दररोज रविवारी तुमच्या घरी आराधना प्रार्थना करू शकता. आप हर रोज रविवार को जब कभी हम इकट्ठा होते हैं, आप आराधना और प्रार्थना कर सकते तुम्ही हैं. तुमच्या घरी वैयक्तिक आराधना प्रार्थना करू आप शकता. आपके घर में वैदिक आराधना और प्रार्थना कर तुम्ही सकते हैं. गुरुवारी तुमच्या घरी वैयक्तिक आराधना प्रार्थना करू गुरुवार को शकता. आप अपने घरों में स्तुति आराधना कीजिए. शनिवारी तुम्ही तुमच्या घरी आराधना प्रार्थना करू शनिवार को शकता. आप स्तुति आराधना कर सकते हैं. जरी मंदिरं बंद झालेली आहेत, भले ही कलीसिया मंदिर बंद हो चुके हैं, खूपच लवकर परमेश्वर ते उघडेल, बहुत जल्दी परमेश्वर उन्हें भी खोल पण देंगे. तुमचे शरीर रूपी मंदिरं परमेश्वराने बंद होऊ दिलेली नाही. लेकिन आपका जो शरीर रूपी मंदिर है उसे परमेश्वर ने कभी बंद होने नहीं दिया. Praise the Lord. Praise the Lord. आणि और या ठिकाणी आम्ही पाहतो यहाँ पर हम देखते आता हैं काय झालं कि क्या हुआ. की हा जो ह्या चमत्काराचा उपयोग इस चमत्कार का उपयोग परमेश्वराला हे दाखवायचं होतं परमेश्वर को ये दिखाना था की देवाला माणसाची काळजी आहे, कि परमेश्वर को मनुष्य की फिक्र है. देवाला मनुष्याची काळजी आहे. मनुष्य की फिक्र खुद परमेश्वर करते हैं. हे ह्या गोष्टीवरून दिसून इस येतं. बात पर से ये दिख कर आता है. Praise the Lord. Praise the Lord. आता जर त्या ठिकाणी अगर इस जर समय ती इस कुऱ्हाडीवर जगह आली पर नसती अगर वो कुल्हाड़ी ऊपर नहीं आती तर मग ती लाकडं नेता आली नसती, तो वो लकड़ियां वो वापस नहीं ले जा मग सकते, त्यांना आश्रम बांधता आला फिर वो नसता. आश्रम नहीं बांध सकते थे. तसंच तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा वैसे ही आपके और मेरे जीवन में क्षणाला प्रभूने चमत्कार केलं. हर पल पल में उसने हमारे आज लिए तुमची माझी चमत्कार घरं किए. बांधल्या गेली. आज आपके मेरे घरों को बांधा. आज तुमच्या माझ्या जीवनात प्रभूने गाड्यांचा आशीर्वाद दिला. आज उसने आपके मेरे जीवन में गाड़ियों के आशीष आज दिए हैं. तुमचे माझे लेकरं परमेश्वराने चांगलं शिकवलेलं आहे. उसने आपके मेरे बच्चों को अच्छा सिखाया आज है. तुम्ही आणि मी अन्न वस्त्र निवारा आज तुम्हाला मला प्रभू देत आहे. आज आपको और मुझे परमेश्वर अन्न वस्त्र और छत दे रहे हैं. आणि ह्या गोष्टीद्वारे देव काय
काय दाखवतो? और इन सारी चीजों द्वारा परमेश्वर क्या दिखाना मला चाहते तुमची हैं? काळजी आहे. कि मुझे तुम्हारा ख्याल है। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज सगळीकडे कोरोना व्हायरस जगभर पसरत आहे. आज दुनिया भर में कोरोना वायरस ने हंगामा मचा रखा। आजही परमेश्वराच्या कृपेनं जैसे आज भी परमेश्वर की आजच्या कृपा से तारखेपर्यंत आमच्या मंडळीमध्ये प्रत्येक भाऊ बहिणी सर्वजण सुरक्षित आहे. आज की तारीख तक परमेश्वर ने हमारे सारे भाई बहनों को सुरक्षित रखा। यावरून प्रभू काय दाखवतो? इस पर से वो क्या दिखाना मला चाहते तुमची काळजी कि आहे. मैं तुम्हारी फिक्र करता पण हूँ। काय आम्ही देखील म्हणतो का देवा आम्ही तुझा कदर करतो? लेकिन क्या आप परमेश्वर से कहते हैं कि पिता हम आपका सम्मान करते ह्या हैं? गोष्टीबद्दल प्रभू आम्ही तुझा आदर करतो. इस बात के लिए हम आपका आदर करते हैं। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि जर तुम्ही आदर करणारे लोक असाल, अगर आप आदर करने वाले माझ्या लोग प्रिय भावांनो बहिणींनो, तो मेरे प्यारे भाई और मी बहन, तुम्हाला वेदीवरून सांगू इच्छितो, मैं आपको इस पवित्र स्थान से बताना चाहता हूँ, देव तुम्हाला गौरवातून गौरवाकडे नेईल. परमेश्वर आपको गौरव से गौरव तक लेकर तुमची जाएगा। आयडेंटिटी प्रभू बदलून टाकेल. परमेश्वर आपकी पहचान बदल देंगे। कारण मी हे क्योंकि- गेलेल्या अनेक वर्षाच्या सेवेच्या काळामध्ये मी पाहिलेलं आहे. बीते हुए सेवकाई के वक्त में मैंने ये सब कुछ देखा है। जेव्हा जेव्हा मी भाऊ बहिणींना भेटलो जब कभी मैं भाई बहनों से मिला, आणि जेव्हा जेव्हा त्यांनी मला परिस्थिती सांगितली जब कभी उन्होंने मुझे अपनी परिस्थिति आणि बताई, जेव्हा जेव्हा त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आले, जब कभी उनके लिए प्रार्थना की गई, परमेश्वराने परिस्थिती बदलून टाकली. परमेश्वर ने सारी परिस्थितियां बदल दी। कदाचित काही लोक त्याची जाणीव ठेवू शकतात कुछ लोग उसके बारे में उस बात को जान कर रखते हैं, आणि काही लोक कदाचित जाणीव ठेवणारही नाही. कुछ लोग उन बातों को भूल जाते हैं। कारण देवाचं वचन म्हणतं बोलवलेले पुष्कळ आहेत आणि निवडलेले थोडके आहेत. लेकिन परमेश्वर का वचन कहता है बुलाए हुए तो बहुत है लेकिन चुने हुए। पण माझी प्रार्थना आहे की तुम्ही सर्व निवडलेल्यापैकी लेकिन असाल. मेरी प्रार्थना है कि आप सभी लोग चुने हुए में से हैं। Praise the Lord. Praise the Lord. तुम्ही सगळे निवडलेले असाल. आप सभी लोग चुने हुए हो। जरी आज तुम्हाला याचा विसर पडलेला असेल, भले ही शायद आप आज इन चीजों को भूल चुके पण रहो, माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, लेकिन मेरे भाई और तुम्ही बहन, पश्चाताप करू आप शकता. आज भी पश्चाताप कर माझा सकते प्रभू हैं। तुम्हाला क्षमा मेरा करेल. परमेश्वर आपको जरूर क्षमा कारण करेगा, लोखंड पाण्यावर पुन्हा तरंगणं ही साधी गोष्ट नाही. क्योंकि लोहा फिर एक बार पानी पर तैरना ये आसान बात आणि नहीं। तसंच तुमची माझी जीवन वर आली ही साधी गोष्ट वैसे नाही. ही आपकी मेरी जिंदगी या उस समान फिर से ऊपर आई, जर ये आपण आसान याची बात जाणीव नहीं। ठेवली नाही अगर आपने इस बात को जाना नहीं, आणि समझा नहीं, देवाचं वचन म्हणतं मनुष्याने अख्खं जग मिळवलं आणि स्वतःच्या आत्म्याचा नाश केला तर काय लाभ? मनुष्य ने अगर पूरा दुनिया कमाया लेकिन अपने आत्मा का नाश किया तो क्या लाभ है? ऐसा वचन परंतु परमेश्वराने लेकिन परमेश्वर ने क्षणोक्षणी हर पल आपल्यावरती पल कर्ज होतं, हम पर जो कर्जा था कर्ज प्रभूने काढलं. सारा कर्जा वो प्रभूने मिलकर दाखवून दिलं की मला तुमची काळजी आहे. उन्होंने दिखा दिया कि मुझे तुम्हारी फिक्र है। आपली दयनीय अवस्था होती, हमारी बिल्कुल ही दयनीय परिस्थिति, जीवन जगणं कठीण होतं. शायद जिंदगी जीना ही प्रभूने कठिन 2 था, मासे 5 भाकरी वाढवले लेकिन परमेश्वर ने उन 2 मछली और 5 रोटियों को आशीषित किया आणि प्रभूने दाखवून दिलं मला तुमची काळजी आहे. और उसने फिर एक बार साबित किया कि उसे हमारी फिक्र है। तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपके जीवन के हर क्षेत्र में प्रभूने चमत्कार केले परमेश्वर ने चमत्कार आणि किया दाखवून दिलं की मला तुमची काळजी और आहे. दिखा दिया, साबित किया कि उसे आपकी काय फिक्र आज है। तुम्ही पण म्हणू शकता क्या आप भी कह की सकते हैं प्रभू मला सुद्धा तुझी काळजी आहे. कि परमेश्वर मुझे भी आपकी फिक्र है, कारण कद्र है, तू माझं सांडलेलं जीवन गोळा केलेलं क्योंकि आहे आपने मेरा गिरा हुआ जीवन इकट्ठा करके आणि दिया तुझ्यामुळे प्रभू आज माझा संसार झालेला और आहे. परमेश्वर आपकी वजह से आज मेरा घर बसा तुझ्यामुळे हुआ है। प्रभू आज माझं जीवन सुखी आहे. आपकी वजह से परमेश्वर आज मेरा घर सुखी है। कसं तुम्ही हे प्रभू समोर प्रकट करू शकता? ये आप कैसे परमेश्वर के देवाची सामने सेवा प्रकट कर करून. सकते हैं? ये उस तरीके से कि आप परमेश्वर की सेवकाई में हाथ बढ़ाएं, देवाची सुवार्ता सांगून, उसका सुसमाचार आपली लोगों तक साक्ष पहुंचाएं। लोकांना सांगून. आप अपनी साक्ष्य लोगों तक पहुंचे। Praise the Lord. Praise the Lord. आणि और मग देवाने फिर परमेश्वर ने कुऱ्हाड पाण्यातून वर काढली वो जो लोहा परमेश्वर ने उस पानी भर से ऊपर आणि दाखवून निकाला दिलं और दिखा की दिया मला मनुष्याची काळजी कि आहे. मुझे मनुष्य की फिक्र है। आणि एवढंच नाही, और इतना ही नहीं, अलिसाचा अधिकार आणि सेवा कार्य यांना देवाने पुष्टी दिल्यानुसार देवाचे सामर्थ्य दाखवणे एलिशा को जैसे परमेश्वर ने सामर्थ्य दिया था, जैसे उसे योग्यता दी थी, उस हिसाब से लोगों को बताने के लिए कि वो चमत्कारिक परमेश्वर है। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि पहिली गोष्ट आहे, और पहली बात है देवाला माणसाची काळजी आहे की हे या गोष्टीवरून देवाने मनुष्याला दाखवून दिलं. मनुष्य को उसने दिखा दिया कि परमेश्वर को उनकी फिक्र है। आणि दुसरी गोष्ट, और दूसरी बात, अलिसाचा अधिकार आणि सेवा कार्य त्यांना देवाने पुष्टी दिली.
एलिशा के अधिकार में और सेवा कार्य में उस परमेश्वर ने उन्हें प्रगति दी आणि देवाचं सामर्थ्य अलिशाच्या द्वारे दाखवलं. और उसका सामर्थ्य उसने एलिशा के द्वारा दिखाया. Praise the Lord. Praise the Lord. आणि तिसरा गोष्ट, और तीसरी बात, अलिशा सोबत असलेला तरुण संदेष्टाचा विश्वास वाढवण्यासाठी हा चमत्कार झाला. एलिशा के साथ जो संदेशा था उसका भी विश्वास बढ़े, इसलिए ये चमत्कार किया गया. Praise the Lord. Praise the Lord. आणि और हा विश्वास वाढून ये विश्वास बढ़कर तिथंच थांबू नये. वो वहीं पर ना रुके. Praise the Lord. Praise the Lord. आणि म्हणून इसीलिए परमेश्वराने ह्या चमत्काराचा उपयोग केला. परमेश्वर ने इस चमत्कार का उपयोग किया. तुमच्या माझ्या जीवनात आपके मेरे जे जीवन काही में चमत्कार केले जितनी सारी चमत्कार किए आणि चमत्कार करून प्रभूने हे दाखवून दिलं, और चमत्कार करके उसने ये साबित कर दिया मी तुमचा परमेश्वर आहे, कि मैं तुम्हारा खुदा मी हूँ, तुमचा यहोवा राफा आहे, मैं तुम्हारा यहोवा राफा सगळा हूँ, पुरवठा करणारा हर चीज को दिलाने वाला आणि परमेश्वर, प्रत्येक गोष्टी विषयीने तुमच्या बाबतीत काळजी करणारा. हर चीज के बारे में आपका ख्याल रखने वाला. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो इसलिए बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और ज्या बहनों, परमेश्वराने जिस परमेश्वर ने आमची काळजी घेतली, हमारा ख्याल रखा, ज्याने आम्हाला धुळीतून उचललं, जिसने हमें मिट्टी पर से उठाया, राजेशाहीच्या सिंहासनावर बसवलं, उस राजेशाही के सिंहासन पर हमें स्थापित किया, यासाठी की इसलिए कि आमचा विश्वास वाढावा. हमारा विश्वास बढ़े. प्रेज द लॉर्ड. Praise the आणि Lord. पवित्र शास्त्रामध्ये और पवित्र शास्त्र आम्हाला में पाहायला मिळतं, यहाँ पर हम देखते हैं निर्गम याचा 15वा अध्याय निर्गमन इसका 15 अध्याय, आणि आपण ओढूया और हम देखें 22 पासून पुढे. 22 से आगे. नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते सूर नावाच्या रानात जाऊन पोचले. त्या रानात 3 दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कोठे मिळेना. तब मूसा इजराइलियों को लाल समुद्र में आगे ले गया और वे शूर नाम जंगल में आए, और जंगल में जाते हुए 3 दिन तक पानी का सोता न मिला. आणि मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले. तिथले पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना पिवेना, म्हणून त्याने त्या जागेचे नाव मारा असे ठेवले. फिर मारा नामक एक स्थान पर पहुंचे, वहां का पानी खारा था, उसे वे न पी सके, इस कारण उस स्थान का नाम मारा पड़ा. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. तब वे ये कहकर मूसा के विरुद्ध बकबक करने लगे, हम क्या पिए. त्याने परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखवले व त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने त्यांच्यासाठी विधी व नियम लावून त्यांना कसोटीस लावले आणि म्हणले. तब मूसा ने यहोवा की दोहाई दी, और यहोवा ने उसे एक पौधा बतला दिया, जिसे जब उसे पानी में डाला तब वो पानी मीठा हो गया. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और आम्हाला बहनों, असे अनेक उदाहरण पाहायला मिळतात हम ऐसे अनेक उदाहरण देखते की हैं. जेव्हा मोशे बरोबर सर्व प्रजा प्रवासामध्ये होती जब मूसा के साथ बहुत बड़ी प्रजा सफर कर रही थी, आणि मग और फिर त्यांना त्या ठिकाणी पाणी कुठे प्यायला मिळेना, अब उन्हें कहीं पर भी पानी न मिल रहा. आणि मग एका ठिकाणी ते आले फिर एक जगह पर वो आए, आणि मग फिर त्या ठिकाणचं जे पाणी होते वहाँ का जो पानी था ते एकदम कडू होतं असं म्हणलेलं वो आहे. एकदम ही कड़वा था, ऐसा लिखा आणि गया है. आणि मग और फिर तेव्हा वहां ते पर मोशेजवळ कुरकुर करू लागले. वो मूसा के पास वो कुरकुर करने आणि मग लगे. मोशेने काय केलं, और फिर मूसा ने क्या किया, परमेश्वराकडे धावा केला. परमेश्वर के पास उसने आवाज लगाई. आणि मग फिर परमेश्वराला जेव्हा त्याने हाक मारली जब उसने परमेश्वर को आणि पुकारा, मोशेने मोशेला त्याने एक झाड दाखवलं. तब मूसा को यहोवा ने एक पौधा दिखाया. आणि मग फिर मोशेने ते झाड नेऊन पाण्यामध्ये टाकलं जब वो पौधा मूसा ने उस पानी में डाल दिया, आणि मग ते फिर वो पाणी गोड झालं. पानी मीठा हो ह्या गया. गोष्टीवरून काय दाखवतो इस परमेश्वर, पर से भी परमेश्वर क्या दिखाना चाहते मला हैं, माझ्या प्रजेची काळजी आहे. कि मुझे मेरे प्रजा की, मेरे लोगों की फिक्र है. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों या और सर्व गोष्टीमधून आपण काय इन बघतो, सारी चीजों में से हम क्या देखते जेव्हा हैं, जेव्हा जब कभी आपण परमेश्वराला हाक हमने मारलं, परमेश्वर को पुकारा, आपण गरीब होतो, हम गरीब थे, प्रभूने आम्हाला श्रीमंत उसने केलं. हमें बिल्कुल ही काय धनवान दाखवलं बनाया. आम्हाला क्या त्यामधून? दिखाया उसने मला ये तुमची करके, काळजी आहे. कि मुझे तुम्हारी आपण फिक्र है. आजारी होतो, जब हम बीमार थे, प्रभूने आरोग्य उसने दिलं. हमें चंगाई आणि दी. काय दाखवलं और त्यातून फिर से एक बार परमेश्वराने, क्या दिखाया, मला तुमची काळजी कि आहे. मुझे तुम्हारा ख्याल आपण है. कर्जा पायी हम कर्ज की वजह से कदाचित आत्महत्या केलं असतं. शायद आत्महत्या कर रहे आणि थे. काही लोक त्या तयारीला पण पोचले होते, कुछ लोगों ने उसकी पूरी तयारी कर पण ली, प्रभूने तसं होऊ दिलं नाही. लेकिन उसने ऐसा नहीं होने दिया.
काय कारण होतं पता है की क्यों? मला तुमची काळजी क्योंकि आहे. वो बताना चाहता था कि मुझे तुम्हारी फिक्र है. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि मग माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, और मेरे प्यारे भाई आज और आपण बहनों, कुठे आहोत, आज हम कहाँ आज पर हैं? आपण काय करत आहोत, आज हम क्या कर रहे हैं? आणि प्रभूने जर आपली काळजी घेतली नसती, अगर परमेश्वर ने हमारा ख्याल जर नहीं रखा चमत्कार होता, केले नसते आपल्या अगर जीवनात, उन्होंने हमारे जीवन में तर चमत्कार आपले नहीं जीवन किए होते, कधीच धुळीला मिळाले असते. तो हमारी जिंदगी कब की मिट्टी में मिल पण चुकी. येशूला धन्यवाद, लेकिन परमेश्वर को पण धन्यवाद, त्याने तुमची माझी जीवन उसने आपके मेरे जीवन को पुन्हा एकदा फिर एक बार आशीर्वादित केलं. आशीषित किया आणि है. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, इसलिए मेरे प्यारे भाई और आज बहनों, पुन्हा एकदा आज फिर एक आपण बार आपलं आत्मपरीक्षण करूया. हम अपने आप को जांचे. आणि और जे काही कुऱ्हाड पाण्यामध्ये होती, जो कुल्हाड़ी पानी में गिरी हुई ती थी, ती जर तरंगली नसती, अगर वो लोहा पानी पर नहीं तरंगता, आणि और तो त्याच रीतीनं उसी तरह तुमचे से माझे जीवन वर आले नसते. हमारी और आपकी जिंदगी अगर ऊपर नहीं आती, कुणी आणले तुमचे माझे जीवन लेकिन वर? किसने हमारी जिंदगी प्रभु को यीशु ऊपर ने. लाया? सिर्फ आणि परमेश्वर. तो प्रभू येशू और वो प्रभु यीशु, माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और आम्ही बहनों, कधी त्यापासून दूर जाऊ नये. हम कभी उसमें से दूर नहीं आज जाए. तुम्ही बघत आहे सगळीकडे आज आप देख रहे हैं हर जगह कोरोना आजारामुळे कोरोना बीमारी की वजह फार से लहानांपासून थोरांपर्यंत बच्चों से लेकर बूढ़ों तक आणि अनेक लोक अनेक लोग आज भयभीत झालेले आज आहेत. भयभीत हो चुके हैं. आणि और माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, परमेश्वराची दया कृपा आहे ये परमेश्वर की दया की है, आज उसकी तुम्ही आणि कृपा मी है सुरक्षित आहोत. कि आज आप और मैं सुरक्षित हैं. आणि तुम्ही आणि मी आप और आपल्या मैं देशासाठी अपने देश के लिए दररोज का प्रार्थना करू नये? हर रोज क्यों प्रार्थना कारण नहीं तुम्हाला करें? मला माहित आहे क्योंकि आपको और मुझे पता है, की आपण जेव्हा प्रार्थना करू, जब हम प्रार्थना निश्चित करेंगे, परमेश्वर निश्चित ही आमच्या परमेश्वर देशाला आरोग्य देईल. हमारे देश को भी चंगाई देंगे. आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो, इसलिए मैं आपको फिर एक बार जे बताना जीवन परमेश्वराने तुम्हाला मला दिलेलं जो आहे, जिंदगी परमेश्वर ने आपको और मुझे बख्शी है, नेहमी देवाचा आदर करा, हमेशा उसके लिए हम परमेश्वर का आदर करें. नेहमी देवाचा कदर करा. हमेशा हम उसके ऋणी रहकर कधीच उसका विसरू आदर नका. करें. हम कभी नहीं की भूलें. प्रभू तू जर सनोसनी आमच्या जीवनात चमत्कार केले नसते, पिता, अगर आप हर पल पल में हमारा साथ नहीं देते, चमत्कार नहीं कल्पना करते, करा, आप सोच आपली सकते हैं, व्यसनं सुटली नसती, हमारी तो बुरी आदतें लत ही नहीं छूट जर सकती. आपण आजारातून बाहेर आलो नसतो, हम अगर बीमारियों से बाहर ही नहीं आते, कर्जातून बाहेर आलो नसतो. हम उन कर्जों में जो डूबे थे उसमें से बाहर नहीं आ सकते. आपल्याला माहित आहे कितीतरी भाऊ बहिणींनी निर्णय घेतला होता की आता जगण्यापेक्षा फाशी घेतलेली बरी. हमें पता है कितने भाई बहनों ने आत्महत्या करने का बिल्कुल निर्णय कर लिया, पण माझ्या प्रभूने तसं होऊ दिलं नाही. लेकिन मेरे परमेश्वर ने वैसा नहीं होने माझ्या दिया. प्रभूने तसं होऊ दिलं मेरे नाही. परमेश्वर ने वैसा नहीं होने Praise the दिया. Lord. त्या प्रभूचा कदर करा उस परमेश्वर की कद्र करो आणि गंभीर राहा. और उस मामले में गंभीर रहो. आणि हे कधीच विसरू ये नका कभी नहीं की भूलना माझं सांडलेलं जीवन प्रभूने गोळा केलेलं कि आहे. मेरा गिरा हुआ जीवन परमेश्वर ने इकट्ठा करके दिया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, इसलिए मेरे प्यारे भाइयों और कुठल्या बहनों, पापामध्ये पडू नका, किसी पाप में ना कुठल्या पड़े, लोभामध्ये पडू किसी नका, लोभ में अपने आप कुठल्या को ना मोहामध्ये पाए, पडू नका, किसी मोह में ना पड़े, आणि देवापासून दूर जाऊ नका. परमेश्वर से दूर नहीं जाओ. जर असं केलेलं असेल, अगर आप ऐसे ऐसे किया आज होगा, पुन्हा एकदा तुम्ही पश्चाताप करू फिर शकता. एक बार पश्चाताप करने आणि का मौका, परमेश्वर तुम्हाला क्षमा वो आपको करेल. जरूर क्षमा करेंगे. या आपण आहे त्या ठिकाणी आपल्या मनात झुकूया हम जहाँ पर है वहीं पर अपने सर को झुकाएं आणि आपण प्रार्थनामध्ये और आइए जाऊया. हम प्रार्थना करें. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय जिवंत देव स्वर्गीय बाप्पा, सामर्थ्य पिता, माझ्या उपस्थितीत भाऊ बहिणींना प्रभु मेरे उपस्थित भाई बहनों पुन्हा को तुझ्या चरणाकडे आणतो. परमेश्वर हम फिर एक बार आपके चरणों आणि में लेकर खरोखरच आते हैं. प्रभू प्रभु फिर एक बार आम्हा सर्व भाऊ प्रभु बहिणींची सचमुच हमारे सारे भाई बहनों की, दयनीय अवस्था होती. प्रभु दयनीय पण परिस्थिति ज्या थी, दिवशी आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला लेकिन जिस दिन हमने आप पर भरोसा रखा आणि तू चमत्कार करून दाखवून दिलं, और परमेश्वर आपने चमत्कार मला करके तुमची दिखा काळजी दिया आहे. कि मुझे आपका ख्याल मला है. तुमची काळजी आहे. मैं आपके बारे में सोचता हूँ आणि खरोखरच परमेश्वरा, और सचमुच परमेश्वर आणि जेव्हा जेव्हा जब तू कभी चमत्कार केला आपने चमत्कार तेव्हा किया तेव्हा तब तब आमचा परमेश्वर विश्वास वाढत प्रभु गेला, हमारा भरोसा आमचा बढ़ता गया. विश्वास वाढत प्रभु गेला. हमारा भरोसा बढ़ता आणि गया. प्रभू और आम्हाला परमेश्वर आर्थिक आशीर्वाद तू दिले, हमें आर्थिक आशीष आपने शारीरिक दी. आरोग्य दिलं, पिता शारीरिक मानसिक चंगाई शांती आपने दिली, पिता मानसिक शांति मनोकामना आपने इच्छा पूर्ण केलं. प्रभु सारी मनोकामना इच्छाएं पूरी आणि की. पुन्हा
एकदा और फिर एक बार तेव्हा तू आम्हाला भरपूर आशीर्वाद दिले. परमेश्वर आपने हमें बहुत आयत से म्हणून मी आशीष विनंती करतो प्रभू, इसीलिए मैं आपसे जे विनंती जीवन तू करता हूँ आम्हाला दिलेलं आहे, प्रभु ये जो जीवन आपने माझ्या हमें दिया है बहिणीने ते सहज घेऊ नये, प्रभु मेरे भाई बहन उस जिंदगी को ऐसे ही ना ले पण ते गंभीर असावे प्रभु उसे मजाक ना बनाए लेकिन उसके बारे में आणि गंभीर रहे। त्यांनी नेहमी तुझा कदर और करावा. परमेश्वर हमेशा आपकी कद्र करे प्रभू दर रविवारी त्यांनी उपासना आणि प्रार्थना प्रभु करावं. हर रविवार को इकट्ठा होकर वो आपके सामने उपासना और त्यांनी प्रार्थना करे शनिवारी आपल्या घरी उपासना प्रार्थना करावं. प्रभु शनिवार को परमेश्वर अपने घरों में ही उपासना और प्रार्थना त्यांनी करे गुरुवारी आपल्या घरी उपासना प्रार्थना प्रभु करावं. गुरुवार को भी वो वही किया करे आणि एवढंच नाही और इतना ही तर नहीं प्रभू सोमवार पासून और परमेश्वर रविवार पर्यंत प्रभु सोमवार से लेकर रविवार तक दररोज त्यांनी उपासना हर प्रार्थना रोज वो करावं. आपकी प्रार्थना आणि करते देवा रहे। तुला गौरव और द्यावा, परमेश्वर आपको तुला गौरव मान द्यावा पिता आपको आदर आणि देते आणि रहे। त्यांनी कबूल करावं. और प्रभु वो कबूल करे प्रभु माझ्या जीवनात प्रत्येक क्षणाला चमत्कार झाले कि मेरे जीवन में हर पल में उसने चमत्कार आणि किए प्रभु त्यांनी तुझ्यामध्ये टिकून राहावं, परमेश्वर वो आप में बने रहे कारण तुझं येण्याचं द्वितीय आगमन जवळ आहे. क्योंकि आपके आने का दूसरा आगमन बहुत ही निकट है। प्रभू मी विनंती करतो, फिर एक बार मैं आज आपसे जे विनंती वचन करती हूँ। ऐकलेलं आहे, आज जो वचन हमने सुना है पाहिलेलं आहे, प्रभु हमने ते सर्वांच्या देखा है अंतःकरणामध्ये पिता हर किसी के हृदय में खोलवर जाऊ दे, प्रभु गहराई में समर्पण जाए पीक आणू दे पिता 100% फल लेकर आए आणि सर्व भाऊ बहिणींना और आशीर्वाद दे. सभी भाई बहनों को आशीष दे। मान सन्मान आम्ही तुला प्रभु मान देतो. सम्मान हम आपको देते ही हैं ये प्रार्थना प्रार्थना येशूच्या नावात यीशु के करतो. नाम से करते म्हणून तो हैं आहे. इसलिए आप सुनो पिता आमेन. आमेन। पुन्हा एकदा तुम्हा सर्व भाऊ बहिणींची रजा घेतो. फिर एक बार मैं आप सभी भाई बहनों से विदा लेता हूँ पुन्हा येणाऱ्या रविवारी बराबर 10:30 मीडियाद्वारे आपण माध्यमातून भेटूया. फिर एक बार आने वाले रविवार को हम मीडिया के माध्यम से मिलेंगे। धन्यवाद। धन्यवाद.